मॉर्निंग प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र या विषयामध्ये धडा क्रमांक 3 पाठ क्रमांक 3 भारतीय समाजाचे विविधता आणि एकता यावर आपण चर्चा करणार आहोत। मागील भागांमध्ये आपण पाठ क्रमांक 1 आणि पाठ क्रमांक 2 पाठ क्रमांक 1 भारतीय समाजाचा परिचय आणि भारतीय समाजाचे वर्गीकरण यावर चर्चा केलेली आहे, अभ्यास केलेला आहे। तुम्ही या विषयाचा अभ्यास केलेला असेल, या प्रकरणांचा अभ्यास केलेला असेल अशी अपेक्षा बाळगते आणि आज आपण तिसऱ्या धड्यास सुरुवात करणार आहोत। हा जो तिसरा धडा आहे भारतीय समाजातील विविधता आणि एकता। या धड्यामध्ये जर पाहिलं तर विविधतेमध्ये एकता अशी आपल्या भारताची ओळख आहे आणि त्यामुळेच आपल्या भारताला सर्व जगामध्ये विविधतेच्या कारणामुळे ओळखतात। आपल्या भारत देशामध्ये विविध जाती, पंथ, त्याचप्रमाणे वेगवेगळे श्रद्धा, धर्म आणि शिक्षण असू द्या, अशा अनेक गोष्टींमध्ये विविधता आपल्याला पाहावयास मिळते। आणि या सर्व विविधतेमध्ये देखील आपल्या ज्या संरचना आहेत, आपली जी मूल्य आहे, त्यामुळं आपण भारतामध्ये एकात्मता किंवा एकात्मभाव जोपासलेला आहे। आणि या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये देखील जेव्हा या विविधतेच्यामुळे असे अनेक आव्हानं समाजासमोर, भारतासमोर निर्माण होतात, अशा सर्वांचा आपल्याला अभ्यास या पाठामध्ये करायचा आहे। भारतीय समाजातील विविधता आणि एकता हा या धड्याचे 3 उपघटकांमध्ये विभाग केलेले आहेत। यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे भारतीय समाजातील विविधता, दुसरा आहे विविधतेतील एकता आणि तिसरा आहे राष्ट्रीय एकतेसमोरील आव्हाने। यामधील आज आपण भारतीय समाजातील विविधता हा जो भाग आहे तो अभ्यासास घेणार आहोत। प्रस्तुत पाठामध्ये भारतीय समाजातील ज्या विविधता आहेत त्या नमूद केलेल्या आहेत। यामध्ये वांशिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, प्रादेशिक विविधता आहे, जाती विविधता आहे, वर्ग विविधता आहे आणि लिंगभाव आधारित विविधता आहे। या विविधतेमुळे किंवा वैविध्यामुळे भारतीय समाजाला, संस्कृतीला एक वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे। विविधता म्हणजे वैविध्य आणि त्याचा जर आपण शब्दशः अर्थ बघितला तर तो आहे भिन्नता। म्हणजेच त्यामध्ये प्रत्येक विविधतेमध्ये फरक किंवा भिन्नता आपल्याला आढळून येतो आणि याचे जे स्रोत आहेत किंवा याचे आपण माध्यम म्हणूया की वांशिक, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, जाती किंवा वर्ग, आणि हे जे आहेत हे विविधतेचे स्रोत आहेत आणि त्यामुळेच भारतामध्ये जी विविधता तयार झालेली आहे ती वैशिष्ट्यपूर्ण विविधता तयार झालेली आहे। त्यापैकी आज आपण वांशिक विविधता पाहूया। वांशिक जी विविधता आहे या वांशिक विविधतेमध्ये आपल्याला वंश प्रकार पाहायला मिळतात आणि तसं जर बघितलं तर विशिष्ट असे शारीरिक वैशिष्ट्य असलेल्या लोकांचा गट किंवा समूह याला आपण वांशिक विविधतेमध्ये मोडतो। तसं जर पाहिलं तर A.W. ग्रीन यांच्यामध्ये असा जैविक गट की ज्या जैविक गटांचे जे शारीरिक लक्षण आहेत ते विभिन्नतेनुसार किंवा अनुवंशिकतेनुसार जे विभिन्नता आलेली आहे अशा लोकांचा एक समुदाय किंवा गट तयार केलेला आहे। यामध्ये अनेक मानवशास्त्रज्ञांनी मोलाची कामगिरी केलेली आहे। पाठ्यपुस्तकामध्ये जे नावं दिलेले आहेत त्यामध्ये हंटन, मुजुमदार आणि B.S. गुहा यांचा उल्लेख केलेला आहे। डॉक्टर B.S. गुहा यांच्या मते त्यांनी भारतीय वंशाचे 6 वंशामध्ये त्यांनी विभागलेले आहेत। भारतीय जे लोकसंख्येच्या आधारावर त्यांनी 6 वंश तयार केलेले आहेत आणि त्या 6 वंशाचं वर्गीकरण भारतामध्ये त्यांनी केलेलं आहे। तसं पाहिलं तर अनुवंशिकतेच्या आधारावर आणि वंशाच्या आधारावर ही विविधता आहे। यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो आहे निग्रोटो, दुसरा आहे प्रोटो ऑस्ट्रोलाइड, तिसरा आहे मँगोलाइड, चौथा आहे मेडिटरेनियन, पाचवा आहे वेस्टर्न ब्राचिसेफल्स आणि 6वं आहे नॉर्डाइक। त्यातलं जर हे 6 वंश आपण पाहिले तर हे 6 वंश भारताच्या संपूर्ण भागामध्ये विभागलेले आहेत
उदाहरणार्थ जर निग्रोटोज आपण घेतलं तर हे जे निग्रोटो आहे वंश आधारानुसार जर आपण त्यांचं पाहिलं तर जे दक्षिण द्वीपसमूह आहेत यामध्ये या निग्रोटोंचं वास्तव्य आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला या शाही वंशामध्ये किंवा शाही याच्यामध्ये सगळ्यात जे पहिले जे 3 वंश आहेत तर ते 3 वंश भारताचे मूळ रहिवासी असावेत असं आपल्याला लिखित पुराव्यावरून पाहायला मिळतं. परंतु त्याला ठोस असा पुरावा आपण म्हणू शकत नाही. आणि बाकीचे जे 4 आणि 5 आणि 6 हे बाकीचे जे 3 वंश आहेत ते नंतरच्या काळामध्ये बाहेरून किंवा भारतामध्ये त्यांची प्रवेश झालेला आहे. अशा पद्धतीने वांशिक विविधता तयार झालेली आहे. या वांशिक विविधतेमध्ये वंश आधारित प्रत्येकाची जी शरीराची ठेवण आहे, रचना आहे, याच्यामध्ये नाक, कान, डोळे, चेहऱ्याची ठेवण, उंची, त्याच पद्धतीने रंग, रक्तगट अशा प्रत्येक गोष्टीचा समावेश होऊन वांशिक विविधता तयार झालेली आहे. आणि या 6 वंशावर आधारित भारतीय समाजामध्ये जी काही लोकसंख्या आहे ती विभागली गेलेली आहे. आणि म्हणून भारताचं मूळ जे वैशिष्ट्य आहे की हे आहे की वांशिक विविधता. आणि या वंशा आधारे प्रत्येक लोकांचं वेगवेगळीकरण केलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, जर एखादे 1000 लोक असतील आणि या 1000 लोकांमध्ये 100 लोकांचा असा गट काही तयार केला की त्यांची शारीरिक ठेवण सारखी असेल, मग त्यांचं कपाळपट्टी किंवा नाक किंवा रंग अशा पद्धतीने त्यांची जी शारीरिक ठेवण आहे ती जर समान असेल तर अशा 100 लोकांना 1000 लोकांमधून बाहेर काढलेलं आहे. आणि अशा पद्धतीने भारतीय लोकसंख्येचं वांशिक याच्यामध्ये प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि या वर्गीकरणाअंतर्गत त्यांची वैशिष्ट्य तयार झालेली आहे. तसं जर बघितलं तर कोणताही वंश जगामध्ये ज्याला प्युअर किंवा शुद्ध आहे असं म्हटलं जात नाही. तर त्यामध्ये बाहेरचे जे वंश आहेत किंवा बाहेरचे जे काही मिक्सिंग ज्याला आपण म्हणूया त्यामुळे बहुजिन्सीपणा आलेला आहे. म्हणजे शुद्ध वंश आपल्याला सापडू शकत नाही. आणि भारतामध्ये देखील असे बहुजिन्सी वंश आहे. आणि केवळ शारीरिकच फक्त त्यांचे सिम्पटम्स किंवा शारीरिक लक्षणांवरूनच वांशिक विविधता ठरत नाही, तर आता वैज्ञानिक याच्यावरून त्यांचा DNA किंवा त्यांचा रक्तगट याला देखील महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भारतामध्ये वांशिक विविधता त्यानंतर जर पुढचा भाग बघितला आपण तर तो आहे धार्मिक विविधता. धर्म व्यवस्था ही अति प्राचीन काळापासून भारतामध्ये अस्तित्वात आहे. भारतीय जर समुदायामध्ये बघितलं तर भारतीय हा जो समुदाय आहे यामध्ये जे धर्म आहे, जे भिन्न धर्मीय लोक भारतामध्ये राहतात, त्यामुळे भारताला त्यांच्या ज्या धर्मश्रद्धा आहेत किंवा त्यांचे जे काही कर्मकांड विधी आहेत यानुसार भारताच्या सांस्कृतिक याच्यामध्ये धार्मिक विविधतेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. धार्मिक ज्या संस्था आहेत, मानव हा समाजशील प्राणी आहे आणि समाजशील प्राणी असल्यामुळे मानवाने आपल्या उपयोगासाठी अनेक संस्था निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामध्येच धर्मसंस्था देखील त्याने निर्माण केलेल्या आहेत. या धर्मसंस्थेचं जर पाहिलं तर तत्वज्ञान, त्यांचे विधी संपूर्णपणे वेगवेगळे आहे. आणि भारतामध्ये जे प्राचीन धर्म होते, उदाहरणार्थ भारताचे जे प्राचीन मूळ धर्म, आपण पहिल्या भागामध्ये म्हणजे पहिला जो धडा आहे भारतीय समाजाचा परिचय यामध्ये धार्मिक श्रद्धामध्ये आपण शिकलेलो आहोत की भारताचे जे मूळ धर्म ज्याला आदिवासी धर्म, मग त्या आदिवासी धर्मामध्ये निसर्गवाद आहे, चेतनावाद आहे, आत्मिकवाद आहे, त्याच पद्धतीने हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म आणि शीख धर्म हे भारताचे मूळ ओरिजिनल धर्म आहेत. आणि या धर्मा व्यतिरिक्त इतर धर्मियांचा देखील भारतामध्ये प्रवेश झालेला आहे. आणि त्यामध्ये आपण इस्लाम, ख्रिश्चन, त्याच पद्धतीने आपण पारसी धर्म, ज्यू धर्म या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे सांगायचं झालं तर भारतामध्ये जी धार्मिक विविधता आहे या धार्मिक विविधतेला देखील महत्त्व आहे. धार्मिक विविधतेनुसार त्यांचे जे कर्मकांड आहे, त्यांचं जे तत्वज्ञान आहे, त्यांची जी जीवन पद्धती आहे यानुसार प्रत्येक सामुदायिक जो धार्मिक गट तयार होतो आणि त्या गटानुसार भारतामध्ये जर पाहिलं तर हिंदू जो गट आहे किंवा हिंदू धर्मियांचं जर 2011च्या जनगणनेनुसार आपण टक्केवारी बघितलं तर ती 78.80 आहे. मुस्लिम धर्माची जर आपण
टक्केवारी पाहिली ती 14.23 आहे. ख्रिश्चन 2.30, शीख धर्मीय 1.72, बौद्ध धर्मीय 70. त्याच पद्धतीने जैन 0.37, त्याच पद्धतीने पारशी धर्म 0.6 आणि ज्यू जे लोक आहे ज्यांना यहुदी आपण म्हणतो ते फक्त भारतामध्ये 4650 म्हणजे खूपच कमी पर्सेंटेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु काही जरी झालं तर भारतामध्ये हे जे धर्म तत्वज्ञान आहे, ज्या धर्म प्रणाली आहे, त्यामुळे सामाजिक नियंत्रण राहिलेलं आहे. कुठंतरी धार्मिक श्रद्धेमुळं किंवा सामाजिक जे नियंत्रण आहे त्यामध्ये देखील या धार्मिक विविधतेचा उपयोग झालेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या धर्म पद्धतीमध्ये ज्या निष्ठा असतात, ज्या धार्मिक श्रद्धा असतात आणि त्यानुसार आपण आपली जीवन पद्धती जगत असतो. यामध्ये जर पाहिलं तर भारत शासनाने देखील आपला हा बहुधर्मीय देश आहे, अनेक देशांचं मिश्रण आपल्या भारतामध्ये आहे. म्हणून जर पाहिलं तर गणपती किंवा मग दिवाळी असू द्या, रमजान ईद असू द्या, ख्रिसमस असू द्या, पतिथी असू द्या, अशा अनेक सणांना शासकीय सुट्टी देखील जाहीर केलेली आहे. उद्देश हाच आहे की आपण आपल्या ज्या धार्मिक आस्था आहेत, आपण आपल्या ज्या धार्मिक रीतिरिवाज आहेत, आपला जो तत्वज्ञान आहे किंवा ज्या पद्धती आहे त्यांचा आपण सन्मान करावा, त्या साजऱ्या कराव्या आणि कुठंतरी आपला जरी धार्मिक क्षेत्रामध्ये बहुधार्मिकता जरी आपल्या भारतामध्ये जरी असलं तरी देखील धर्मनिरपेक्षता हे तत्व रुजलं जावं यासाठी शासनाने देखील सुट्टी दिलेली आहे की आपण आपले सण उत्सव तेवढ्याच तन्मयतेने, तेवढ्याच आनंदाने साजरे करावे. आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर भारताचे हे जे धर्म आहेत किंवा या ज्या धार्मिक तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचं भारतीय संस्कृतीमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानुसार मनुष्य जाती आपल्या ज्या श्रद्धा आहेत त्यानुसारच बरं आणि वाईट किंवा चांगलं आणि वाईट या ज्या संकल्पना आहेत, नैतिकतेला जो महत्त्व प्राप्त झालेलं आहे ते धार्मिक विविधतेमुळे प्राप्त झालेलं आहे. भारताच्या संपूर्ण भारतामध्ये या धार्मिक विविधतेद्वारे आपण एकता देखील आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो की वेगवेगळे सण उत्सव जेव्हा साजरे होतात तेव्हा प्रत्येकाच्या आपण धार्मिक सणामध्ये तेवढ्याच तन्मयतेने, तेवढ्याच तत्परतेने आपण सहभागी देखील होत असतो. म्हणून भारतामध्ये धार्मिक विविधता आहे, बहुजिन्सीपणा आहे, त्याच पद्धतीने अनेक असे धर्म आहेत की जे इतर धर्म म्हणून देखील भारताच्या धर्मामध्ये समावलेले आहेत. पुढचा आहे भाषिक विविधता. तिसरा जो भाग आहे विविधतेचा तो आहे भाषिक विविधता. भाषिक विविधता म्हणजे भाषा म्हणजे काय तर आपण एखाद्या शब्दाला, समुच्चयाला किंवा समान अर्थ देणारे जे विचार आहेत त्यांना आपण भाषा म्हणतो. आणि या ज्या भाषा आहेत यामध्ये वाक्यरचना आहे, आवाज आहे, त्याच पद्धतीने वेगवेगळे अर्थ आहेत. या संपूर्ण गोष्टींना, या विचारांना जे आपण भाषा म्हटलेलं आहे, जे भाषेचं सामर्थ्य आहे त्यामुळे आपण एकमेकांशी संपर्क करू शकतो. आणि भारतामध्ये ही भाषिक जी विविधता आहे ती देखील आपल्याला पाहावयास मिळते. अनेक भाषा भारतामध्ये आहेत. जवळजवळ भारतामध्ये 1652 भाषा आणि बोलीभाषा आहेत. म्हणजे 1652 मिळून या ज्या भाषा आहेत त्या भारतामध्ये बोलल्या जातात. भारत ह्या जगामध्ये असं भारत आहे की एवढ्या भाषा आणि त्या पण एवढ्या भाषांचं बोलीभाषामध्ये देखील आपण भाषिक विविधता पाहायला मिळते. तसं जर पाहिलं तर 1956 रोजी जी भाषावर जी पुनर्रचना आपली पाहायला मिळते झालेली आहे, यामध्ये उद्देश हाच होता की राज्यकारभारामध्ये जनतेचा सहभाग असावा, त्याच पद्धतीने सरकारी जे कामकाज आहे ते सुरळीत चालावं आणि या उद्देशाने मग भाषिक जी पुनर्रचना झाली ती खूप महत्त्वाची झालेली आहे. यामध्ये 22 भाषांना त्यांनी अधिकृत भाषा म्हणून आणि पाठ्यपुस्तकाअंतर्गत 3 भाषांना त्यांनी अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे. तर या ज्या 22 भाषा आहेत यांना जे अधिकृत भाषा म्हणून जो दर्जा दिलेला आहे, या दर्जामध्ये किंवा अधिकृत भाषा म्हणजे काय की त्यांचा आपण वापर आपल्या राज्यघटनेनुसार आपल्या शिक्षणामध्ये, त्याच पद्धतीने राज्यकारभारामध्ये आपल्या
करू शकतो आणि हे स्वातंत्र्य, ही मुभा आपल्याला या भाषिक याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीने अभिजात भाषा. आता बघा, 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. या ज्या अभिजात भाषा आहेत, मुळात अभिजात भाषा म्हणजे काय, तर जर प्राचीन याच्यामध्ये जर तो अर्थ बघितला तर ज्या मूळ भाषा आहेत किंवा ज्या अभिजनांच्या भाषा आहेत किंवा जो बुद्धिवादी वर्ग आहे त्यांच्या ज्या भाषा आहेत त्यांना आपण अभिजात भाषा असं म्हटलेलं आहे. परंतु आता सध्याचा काळ जो बदललेला आहे त्यामध्ये ज्या अभिजात भाषा आहेत यांना, म्हणजेच त्या ज्या भाषा आहेत की त्यांचं लेखन साहित्य हे श्रेष्ठ आहे, म्हणजे अशा भाषेंना अभिजात भाषा असं म्हटलेलं आहे की ज्या भाषेंचं लेखन साहित्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी आहे किंवा ज्याला श्रेष्ठता म्हणूया, अशा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भारत सरकारने दिलेला आहे. आणि यामध्ये आपल्या ज्या 3 भाषा पाठ्यपुस्तकामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यामध्ये आहे कन्नडा, संस्कृत आणि तमिळ. आता या ज्या 3 भाषा आहेत, या 3 भाषेबरोबरच आत्ताच्या ज्या सध्या परिस्थितीमध्ये बघितलं तर मल्याळी, ओरिसा आणि तेलुगू या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. म्हणजेच अभिजात भाषेमध्ये त्यांची ग्रंथसंपदा, त्यांचं लेखन कार्य हे श्रेष्ठ पाहिजे, त्याच पद्धतीने त्या भाषा अतिप्राचीन पाहिजेत आणि शिवाय लोकांचा सहभाग देखील या भाषेंमधला महत्त्वाचा आहे. अशा ज्या भाषांचा ग्रुप आहे त्याला अभिजात भाषा म्हटलेलं आहे. आणि म्हणून भारतीय विविधतेमध्ये भाषिक विविधता ही देखील खूप महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीने भारताचं जे भाषिक विविधता आहे हे पाठ्यपुस्तकाच्या अंतर्गत 5 प्रकारामध्ये त्यांनी भाषेचं पण वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये जर बघितलं तर इंडो आर्यन या भाषा आहेत, यामध्ये संस्कृत आहे, मराठी आहे, हिंदी आहे, त्याच पद्धतीने राजस्थानी आहे, गुजराती आहे, सिंधी आहे आणि कोकणी आहे. या ज्या भाषा आहेत ह्या इंडो आर्यन या गटामध्ये आहेत. दुसरं जर बघितलं तर द्रविडियन, कन्नड, तमिळ, त्याचप्रमाणे कुरुग या ज्या भाषा आहेत त्या द्रविडियन याच्यामध्ये मोडल्या जातात. तिसरं आहे ऑस्ट्रो एशियन आणि यामध्ये जर बघितलं तर आदिवासी ज्या जमाती आहेत त्यातल्या मुंडा किंवा संथाली हो या ज्या जमाती आहेत त्यांच्या 14 प्रकारच्या ज्या भाषा आहेत त्या बोलल्या जातात. दुसरं आहे की अंदमानी ज्या भाषा आहेत, या ज्या अंदमानी ज्या भाषा आहेत यामध्ये देखील आपल्याला हिमालयी भाषा, पहाडी भाषा या अनेक अशा भाषा आपल्याला त्या ग्रुपमध्ये देखील पाहायला मिळतात. आणि चौथं जर बघितलं तर ज्याला आपण बघूया की संथनेली ज्या भाषा आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या आदिवासींच्या समूहामध्ये ज्या बोलल्या जातात, अशा प्रकारे 5 भागांमध्ये भाषिक विविधता किंवा गट आपल्याला पाहावयास मिळतात. उद्देश हाच आहे की भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषा आणि त्या भाषेमधली जी विविधता आहे ही आपल्याला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, आताचं जे 2017 मध्ये म्हणजे 21 फेब्रुवारी 2017 मध्ये जे संयुक्त राष्ट्र आहे, या संयुक्त राष्ट्राने प्रत्येक देशांतर्गत प्राथमिक शिक्षणामध्ये आपली जी मातृभाषा आहे ती मातृभाषेमधून शिक्षण असावं या निमित्ताने त्यांनी मातृभाषा दिन हा साजरा केलेला आहे. आणि आपली जी राज्यघटना आहे यामध्ये देखील प्राथमिक शिक्षण आपल्याला जर आपल्या मातृभाषेतून मिळालं, प्राप्त झालं तर निश्चितच शिक्षणाचा जो पाया आहे तो भक्कम होईल, शिक्षणाचा जो दर्जा आहे तो सुधारता येईल किंवा शिक्षणाचं जे भाषेचं महत्त्व आहे ते भाषेचं महत्त्व समजून आपण इतर भाषा देखील तेवढ्याच तन्मयतेने आत्मीयतेने आपण आत्मसात करू. अशा पद्धतीने प्राथमिक शिक्षणामध्ये मातृभाषेचं शिक्षण किंवा मातृभाषेतून ते शिक्षण असावं ही संकल्पना आता भारतामध्ये रुजत आहे किंवा ते भारताचं आता वैशिष्ट्य म्हणूया की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून असावं. या गोष्टीकडे शासन आणि वेगवेगळ्या योजना राबवत आहे, वेगवेगळे उपक्रम त्यासाठी राबवत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं जे भाषिक कौशल्य आहे, आपल्या ज्या भाषा आहेत त्यांची जी विविधता आहे ही जतन करून ठेवली पाहिजे, ही शिकली पाहिजे. आणि याचं जे महत्त्व आहे ते आपल्या भारतीयांना देखील आणि इतर जगामध्ये देखील ज्या पद्धतीने भाषा बोलल्या जातात त्याची जी विविधता आहे ही टिकवण्यासाठी प्रयत्न केला आहे. आता आपण जर पाहिलं तर या भाषेमध्ये भारतामध्ये हिंदी जी भाषा आहे 2011च्या जनगणनेच्या टक्क्यानुसार
लोक किंवा 57% ही भाषा भारतामध्ये प्रचलित आहे. त्या खालोखाल आहे इंग्रजी, की इंग्रजी भाषा ही 10.6 आहे, बंगाली भाषा 8.9 आहे, मराठी भाषा 8.2 आहे, तेलुगू भाषा 7.8 आहे, तमिळ भाषा 6.3 आहे, गुजराती भाषा 5.0 आहे, उर्दू भाषा 5.2 आहे, कन्नड ही जी भाषा आहे ही 4.94 आहे, ओडिसा ही जी भाषा आहे ही 3.56 आहे, पंजाबी ही जी भाषा आहे ती 3.2 आहे, मल्याळम जी आहे ती 2.9 आहे आणि संस्कृत ही जी भाषा आहे ती 1% आहे. म्हणजे जर पाहिलं तर अशा प्रकारे आज संपूर्ण भारतामध्ये भाषिक विविधतेमध्ये भाषेचा वापर आहे. भाषेमध्येच एवढं सामर्थ्य आहे की आपल्याला कोणत्याही गोष्टीचं जर आपल्याला प्रभावीपणे ठामपणे मत मांडायचं असेल तर त्यासाठी भाषेचा आधार घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला भाषिक विविधता देखील भारतामध्ये पाहावयास मिळत आहे. आज आपण ज्या विविधता आहेत त्यामधल्या फक्त 3 विविधतांचा अभ्यास केलेला आहे. सगळ्यात पहिला आहे वांशिक विविधता, दुसरा आहे धार्मिक विविधता आणि तिसरा आहे भाषिक विविधता. याच्या पुढच्या ज्या विविधता आहेत त्या आपण पुढील भागामध्ये यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.